नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत. तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या मासाहेब सौ मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन शुक्रवार 6 सप्टेंबर 2024 रोजी ठाणे येथील मासाहेब मीनाताई ठाकरे चौक येथील मासाहेबांच्या पुतळ्याला आदरांजली शिवसैनिकांच्या वतीने वाहण्यात आली. या चौकातील मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा माजी महापौर कैलासवासी अनंतरे यांच्या महापौर काळामध्ये हा पुतळा त्यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा पुतळा 24 वर्ष येथील जागेत दिसत नाही. ठाणे येथील हा मासाहेब मीनाताई ठाकरे चौक वर्षानुवर्ष असा हा बिना पुतळ्याचा चौक दिसत असतो. मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व स्मृतिदिनानिमित्त येथील शिवसैनिक मासाहेबांचा पुतळा येथे या चौकात तात्पुरत्या वेळेसाठी विराजमान करून आपला कार्यक्रम सोहळा आटपून घेतात. 24 वर्षापासून या चौकामध्ये मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा काही कारणास्तव बसवण्यात आला नाही. काय कारण आहे हे आपण जाणून घेऊया येथील शिवसैनिकांकडून. जय महाराष्ट्र. आज 6 सप्टेंबर आपल्या मासाहेबांचा स्मृतिदिन आहे आणि हा स्मृतिदिन आम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करतो. आमचे दादा असल्यापासून अनंतरे साहेब असल्यापासून आम्ही साजरी करतो आहे. जेव्हा महासाहेबांचं निधन झालं तेव्हा महासाहेबांच्यासाठी हा साधारण चौक बांधला आणि त्याला नाव दिलं की मासाहेब ठाकरे चौक म्हणून, आणि त्या दिवसापासून आम्ही हा कार्यक्रम साजरी करतो आहे. मी राज्य शासनाकडे बऱ्याच वेळेला प्रयत्न केला की राज्य शासनाने आम्हाला मीनाताई मासाहेब ठाकरे चौकात हा पुतळा लावण्याची परवानगी द्यावी. परंतु दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की सगळ्या चौकांमध्ये मोठ्या मोठ्या पुरुषांची किंवा मोठ्या व्यक्तिमत्वांच्या लोकांची पुतळे उभारण्यात येतात. परंतु जाणून बुजून असेल, राजकारण असेल, मला माहिती नाही, पण राज्य शासनाने आम्हाला अजून परवानगी दिलेली नाही. पण आमचा पाठपुरावा चालू राहील आणि जेव्हा खऱ्या अर्थाने मीनाताई ठाकरे मासाहेबांचा पुतळा इथे लागेल तेव्हा आमच्यातर्फे खरी आदरांजली मीनाताई ठाकरेंना देण्यात येईल. आतापर्यंत शिवसेनेची सत्ता असताना ठाण्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः ठाण्याचे आहेत, तरी पण हा पुतळ्याचा मला त्या विषयावर भाष्य करायचं नाहीये. पण त्यांना खरंच बाळासाहेबांचे विचार घेऊन चालले असतील आणि निपक्षपणाने काम करत असतील तर त्यांनी लगेचच राज्य शासनाकडे आम्ही जे प्रस्ताव पाठवलेले आहेत पूर्वीपासून त्याला मान्यता देऊन इथे मीनाताई ठाकरेंना मासाहेबांच्या पुतळ्याला त्यांनी परवानगी द्यावी एवढंच सांगेन. मला वाटतं आमचं सन्मान्य अनंतरावजी तरे साहेब त्यांचं एक स्वप्न होतं, ते नक्कीच आपण पूर्ण करू. पुढच्या वर्षी हा स्मृतिदिन या ठिकाणी एक चांगलं स्मारक हे करून या ठिकाणी आम्ही हे नक्की करू. तमाम शिवसैनिकांचा आदर व लाडक्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा ठाणे येथील केसर मिल नाक्यावरती असावा अशी प्रतिक्रिया संपूर्ण शिवसैनिकांच्या वतीने होत आहे. हा पुतळा लवकरात लवकर येथे बसवावा अशी महा 83 डेली न्यूजकडून प्रशासनाला विनंती. आम्ही मासाहेबांचे आदर करतो. न्यायालयीन कामकाजामध्ये आम्ही अडकाटी करत नाही. न्यायालयाचा जो निर्णय आहे तो आम्ही मान्य करतो व त्यांचे स्वागत करतो. पुढील प्रक्रिया प्रशासनाने लवकरात लवकर करावी हीच आमची इच्छा.